श्रीच्या स्कूलची ट्रिप जाणार होती, त्यामुळे मी सकाळी लवकर उठून त्याच्यासाठी भाजी पोळी बनवली. बसमध्ये खाण्यासाठी त्याला ड्रायफ्रूटही दिलेले होते. भाजीमध्ये त्याची फेवरेट पनीरची भाजी होती. मी त्याला स्कूलमध्ये सोडवायला गेले. मागच्या वेळेस त्याचे पप्पा गेले आणि वापस आले. तो म्हटला, मम्मा सर्वांचे पॅरेंट्स बाय करण्यासाठी थांबलेले होते आणि तुम्ही मात्र कोणीच दिसत नव्हतं. मला एवढं वाईट वाटलं. मीही बाय करण्यासाठी थांबले. घरी आले, नाश्ता वगैरे केला आणि माझं थोडं कामं होते तेही मी करायला घेतले. मला थोडं गव्हाला ऊन द्यायचं होतं म्हणून गोणी फोडायला घेतली, तर आदू आणि मनूची मध्येच लुडबुड चालू होती. गोणी पडता पडता वाचली. श्रीला स्कूलमधून यायला खूप उशीर झाला होता आणि माझा स्वयंपाकाचा टाईम होता, त्यामुळे मोठा दादा त्याला गेला आणि घेऊन आला. तो आल्यानंतर फ्रेश वगैरे झाला. त्याने कपडे वगैरे चेंज केले आणि जेवायला घेतलं. जेवणामध्ये त्याला पनीरची भाजी सकाळ दुपार संध्याकाळ तीनही टाईम दिली तरी तो कंटाळणार नाही. त्याने आत्ताही पनीरची भाजीच घेतलेली होती. तो खूप आवडीने खातो. आणि छोटे सरकार मात्र इकडे बघा कसे एन्जॉय करतात. गळ्यामध्ये श्रीच्या सायकलची साखळी घालून एन्जॉय करत होते. सोनं महाग झालेलं असल्यामुळे बिचारा करत असेल कदाचित, तो एन्जॉयच करतोय. तुम्हाला जर माझे मिनी व्लॉग आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करायलाही विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.